एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल। आज आम्ही आलो आहोत पनवेलला। पनवेल माझं माहेर आहे, सो आम्ही तिकडे आलो आहे। आणि आज मी तुम्हाला आमच्या सोसायटीमध्ये 5 विंग्स आहेत टोटल। तर तिकडे एक छान उपक्रम केला आहे, म्हणजे त्यांनी वेगळंच केलं आहे की सगळे जे विंग्स आहेत 5च्या 5 विंग्स आहेत ते कनेक्ट केलेले आहेत। सो कनेक्ट करायला ना एक मजबूत असं ब्रिज बांधलं आहे, म्हणजे कधी काही प्रोग्राम्स असतील कोणाकडे किंवा काही फंक्शन असेल तर 5ही टेरेस ॲक्सेसिबल होतील इकडच्या मेंबर्सला। असा हा आगळा वेगळा उपक्रम आमच्या सोसायटीने केला आहे। तर मी तुम्हाला दाखवतेच की हे कसं केलं आहे, तुम्ही बघतच राहा व्हिडिओमध्ये पुढे। सो हा असा ब्रिज बांधलेला आहे, जो आता मी होती ॲक्च्युली ई आणि डी विंगमध्ये। तर मी ई आणि डी विंगमधून इझिली कनेक्ट होतो आहे सी विंगला। तसंच मी पुढे बघू शकता सी टू आम्ही बी आणि ए विंगला कनेक्ट होतो। तर चला तर आपण बघूया की हे कसं केलेलं आहे। आणि ह्या विंग्समध्ये आम्ही समर्समध्ये आणि विंटरमध्ये पण टेरेस पार्टीज करायचो, रेनी सीझनमध्ये भिजायला पण यायचो। मी ह्या सगळ्या मेमरीजला आज खूप चेरिश करते। हे बघा, हे खाली असा व्ह्यू आहे आणि ह्या साईडला म्हणजे ए आणि बी विंगमध्ये जर तुम्ही बघाल तर हा असा एक छान मस्त व्ह्यू आहे, म्हणजे रेनी सीझनमध्ये अगदी सुंदर व्ह्यू। आणि बोलतात ना की तुम्हाला घर बसल्या बसल्या एक सुंदर ग्रीनरी एन्जॉय करता येते असा व्ह्यू आहे। तर समोर बघाल तर तुम्ही तिथे वॉटरफॉल्स आहेत, तिकडे समोर ते पूर्ण माउंटेन आहे। म्हणजे पनवेलच्या फक्त थोडंसं बाहेर गेलो एक 15-20 किलोमीटर्समध्ये तर आम्ही ग्रीनरी एन्जॉय करतो आणि त्याच्या आधी आम्ही सिटी एन्जॉय करतो। सो इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ असं। सो तुम्ही तुमच्या सोसायटीमध्ये हे जे आहे ही नवीन आयडिया इम्प्लिमेंट करू शकता। तर तुमची सोसायटी खूप मोठी असेल आणि तुम्हाला जर टेरेसेस असे कनेक्ट करायचे आहेत तर तुम्ही नक्की ही आयडिया इम्प्लिमेंट करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा की तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आणि आमच्या सोसायटीची आयडिया कशी वाटली ते। थँक्यू।